संभाजी ब्रिगेडने बहुजनांच्या नावाने राजकारण करून वतनदारांना सत्तेत बसवलं, जात वर्चस्वाची भावना निर्माण केली. लक्ष्मण हाकेंची घणाघाती टीका. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे शिवधर्म फाउंडेशन या संघटनेकडून हल्ला झालेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली. संभाजी ब्रिगेडने आजपर्यंत जात वर्चस्वाला प्राधान्य दिलेलं आहे, हिंसाचाराचे सामान्यीकरण केलंय. संभाजी ब्रिगेडने बहुजनांच्या नावाने राजकारण करून वतनदारांना सत्तेत बसवलेलं आहे. संभाजी ब्रिगेडने जे पेरलं तेच आता उगवलं आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे. हाके यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या सगळ्यावर सविस्तर भाष्य केलंय. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो. कोणतीही मागणी मांडणी वैचारिक लढाई संविधानाच्या चौकटीत झाली पाहिजे या मताचा मी आहे. मात्र ही चौकट मोडून रस्त्यावर दहशत माजवण्याच्या अनेक घटना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घडलेल्या आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेची तोडफोड, वाघ्याचे स्मारक दरीत उकडून फेकणे, गडकरींचा पुतळा उद्ध्वस्त करणे, शाही फेक करणे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या सामाजिक चळवळी बदनाम करणे, उपेक्षितांच्या लढणाऱ्यांच्या गाड्या फोडणे अशा शेकडो घटना आहेत. ब्रिगेडने हिंसाचाराचं सामान्यीकरण केलंय. हिंसाचार माजवणाऱ्यांचे खुले सत्कार केले आहेत, बक्षिसं जाहीर केली आहेत. आता ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षांवर ही वेळ आली आहे. उपेक्षित आणि विस्थापितांच्या विकासाच्या वाटेवर बाभळ पेरण्याचं काम ब्रिगेडने केलंय आणि तेच काटे आता ब्रिगेडच्या वाट्याला आलेत. पेरलं ते उगवलं यालाच म्हणतात, अशी टिप्पणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. बहुजनांच्या नावानं या महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी करता सत्तेमध्ये कोण बसतं? त्यामुळं या सगळ्या गोष्टी बहुजनांच्या पोरांना कळून चुकलेल्या आहेत. तुम्ही कारखानदारांचे राजकारण करा, तुम्ही कारखानदारांची चळवळ चालवा, वतनदारांची संस्थानिकांची चळवळ चालवा. तुमच्या या बहुजन आणि समतामूलक समाजाच्या या कॉन्सेप्टमध्ये कुठं बसतो बरं? गावगाड्यातला ओबीसी कुठं बसतो सांगणार का तुम्ही कधी एकदा? त्यामुळं संभाजी ब्रिगेडनं गेल्या 15-20 वर्षाच्या कालावधीमध्ये जे या महाराष्ट्रात पेरलंय, संभाजी ब्रिगेडनं नेहमी बहुजनांचं नाव घेतलं आणि स्वतःच्या जात वर्चस्वाची भूमिका या महाराष्ट्रामध्ये बजावली. त्या संभाजी ब्रिगेडला बहुजनांचं नाव घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.